आपने मराठीच बोलतो, हिंदी आपल्याला काय जमत नाही. पहिली जी ऐकली तुम्ही सगळ्यांनी ती वेगळी होती. आपण आता थोडंसं वेगळं जाऊया. आपल्याला एक सैराट आणि फॅन्ड्री मूवी बघितल्यानंतर एक मनामध्ये आलेली चारोळी सांगतो पहिले, की एकाच दगडात केली असती मी काळी चिमणी गार, एकाच दगडात केली असती मी काळी चिमणी गार, जब्या होऊन तुझ्यावरती उधळली असती राख, पण मधी आलीच असती जात नावाची घरंदाज रखेल. पण मध्ये आलीच असती जात नावाची घरंदाज रखेल, आणि मग माझ्या प्रेमाचा शेवट झाला असता सैराट. याला समोर घेऊ आपण. एक मी वैचारिक लिहितो, मला माहिती नाही मी वैचारिक लिहितो काय, मला भावना ज्या आहेत मी त्या कागदावर मांडतो. तर माझा हा सगळ्यांना प्रश्न आहे की जातीपातीत गुंफून पडलेल्या माझ्या समाजात कसला माज तुला हिंदू असल्याचा, कसला माज तुला मुस्लिम असल्याचा, ना कसला माज तुला कोणत्याही धर्माचा असल्याचा. जात वाटून बसलाय, धर्म वाटून बसलाय माणसांना. कधी बघितलं का तू देह व्यापार करणाऱ्या वेश्यांना असते एखादी जात म्हणून? कधी बघितलं का तू की वेश्या देह व्यापार करणाऱ्या वेश्यांना असते एखादी जात म्हणून? तूही जातो ना हलकटा, तूही जातोस ना. विचारली नसशील कधी जात तिला देखील, विचारली नसशील तिला जात देखील, का ती तर वेश्या आहे म्हणून. तूच वाटलं ना तिला देखील तुझ्या सोयीसाठी, आणि टाकलं तिला वाळीत तूच. कधी बघितलं का रस्त्यावर अवघे विश्वची माझे घर असे समजून सगळ्या देहाला रस्त्याच्या कडेला ठेवून झोपलेल्या त्या माणसांना? त्यांनाही नसते कुठली जात, त्यांना हवं असतं फक्त अन्न, पाणी आणि राहण्यासाठी एक निवारा. जातीपातीचे फतवे तुम्हीच गिरवावे. तू स्वतःला जाळून घेतलं जातीपातीच्या लखतरात आणि दाखला देणाऱ्या दप्तरात. भगवा, हिरवा, निळा, काळा एक तरी रंग सोडलास का रे तू? भगवा, हिरवा, निळा, काळा एक तरी रंग सोडलास का रे तू? नाही, तू माणूसच नाही. माणसांच्या पोटी जन्माला आलेला तू नराधम असावा. कसे नाही येत अंगावर काठी तुझ्या. अरे बलात्कार झाल्यावर अगोदर त्या मुलीची जात शोधतो तू. बलात्कार झाल्यावर त्या मुलीची आधी जात शोधतो तू. पाण्याच्या अकांताने ओरडणाऱ्या तान्ह्याला त्यालाही पाणी देताना जात शोधतो तू. भर दिवसा माय बहिणीची छेड काढतो तूच. म्हणजे यामध्ये आपल्या सगळ्यांची जी मनस्थिती तीच आहे की इथे कुणी एक गुन्हेगार नाही, आपण सगळेच गुन्हेगार आहोत. आपण प्रत्येक जण इथे गुन्हेगार आहोत. तर तूच शेवटी कॅन्डल मार्च घेऊन न्यायासाठी जातोही तूच. बस कर आता हे सगळं. तुझी जात टाक मिटवून रक्त उसळू दे जरा. कशासाठी उसळायचंय रक्त? तर माणुसकी ठेव जिवंत, अहंकार जाळ जरा. सोडून दे कात जातीची, माणुसकी धर्म स्वीकार जरा. आणि तुझ्यातल्या त्या माणसाला जागे कर जरा. थँक्यू. प्रेम आपण, मी जास्त प्रेमावर लिहित नाही, मला प्रेम आवडत नाही, पण मी प्रेमावर कधीच लिहित नाही. लिहितो तर ते पण असं होतं मग की हो, मला प्रेम करायला आवडतं, मला प्रेमावर लिहायला आवडत नाही. कारण मी पहिले सांगितलं माझा विरह वेगळा आहे. मी एक लिहिलं होतं की आपण बदलत चाललोय, माणसं बदलत चालले, माणसांना जे बदल होत आहेत त्यासोबत प्रेमाच्या परिभाषा सुद्धा बदलणं गरजेचे आहे. बरोबर? पहिले कसं असायचं की प्रेम भिंतीआड दिसायचं, देवळातलं प्रेम दिसायचं, सरळ सांगायचं झालं तर कानाकोपऱ्यातलं प्रेम दिसायचं. पण मला वाटते ह्या प्रेमाच्या परिभाषा आता बदलल्या पाहिजे. तर त्याचाच एक प्रयत्न की भिंतीआडचं देवळातलं कॅफेतलं प्रेम आता जुनं झालं सखे. बागेतली ती फुलं बघताना तुला बघणं हेही जुनं झालं सखे. हेही जुनं झालं सखे. चल आता प्रेम म्हणजे काय, चल ना अभ्यासिकेत बसून शिकू सखे. मी आंबेडकर वाचतो, तू रमा वाच. मी ज्योतिबा वाचतो.
मी मी आंबेडकर वाचतो, तू रमा वाच. मी ज्योतिबा वाचतो, तू सावित्री वाच सखे. शिवरायांचे विचार वाचून थोडे जगून बघू सखे. शिवरायांचे विचार वाचू आणि थोडे जगून बघू सखे. मी सर्जा संभाजी वाचतो, तू रणरागिनी येसुबाई वाच सखे. हातात हात नको असताना की हा मला तिचा स्पर्श हवाय, स्पर्श हवाय. कशाला हवाय स्पर्श? मला स्पर्श हवाय. कुठला स्पर्श हवाय मी सांगतोय की हातात हात नको अभ्यासिकेत आणि पायाला पाय नको ग सखे. हातात हात नको अभ्यासिकेत आणि पायाला पाय नको ग सखे. स्पर्श करू एकमेका, स्पर्श करू एकमेका विचारांचा. चल अभ्यासिकेत प्रेम करू शिके, अभ्यासिकेत प्रेम करू सखे. थँक्यू.